चला आणि तो आशीर्वाद मिळता क्षणी समाधान वाटू लागले. पण प्रत्येक राजकर्ता ज्ञानवंत असावा. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र आणि व्यवहारशास्त्र या ज्ञान संपन्न असावा. कारण ज्ञानासारखं श्रेष्ठ या भूतलावर काहीच नाही. आणि ते ज्ञान प्रत्येक माणसाने आपल्या आत्मसात करायला हवं. आणि ते ज्ञान राजा सर्वेश्वरनं नक्की आत्मसात. क्षमेसारखा तप नाही, दयेसारखा धर्म नाही आणि कृषेसारखा आरोग्य नाही. या तीन तत्वाचा विचार सत्य, शिवम आणि सुंदर म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रय देवतांना वंदन म्हणून अंकुश आणि लगाव न्यायाची त्रिवेणी सूत्र आम्ही आमच्या हाती घेतली आणि न्यायदान कर्तव्य न्यायाच्या ठिकाणी केवळ अन्याय केले आणि राजप्रसाद येतात जय जयकार करायचा आणि नम्रसे न मोक्ष नवास पृष्ठे न पातळे न भूतले मोक्ष एक मला सम्यक ज्ञान विभक्त. मोक्ष हा आकाशात पाताळ सुद्धा नाही. तर मोक्ष म्हणजे काय? भक्ती करूनच त्या ठिकाणी आत्मसात करायला हवे. कारण भक्तीला मुक्तीला मुक्तीला मोक्ष नाही आणि त्याच मोक्ष प्राप्तीसाठी प्रत्येक माणसाला भक्ती करायला हवी. आणि तीच भक्ती करून त्याच भक्तीला आत्मसात करायला हवे. हस्तस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भूषणं कर्णस्य भूषणं शास्त्रं भूषणं किं प्रयोजनं. हाताचा खरा म्हणजे दान धर्म, नेहमी सत्य बोलणे, दुःखाचा खरा दागिना आणि शास्त्र श्रवण करणे म्हणजे तानाचा खरा दागिना. या तीन गोष्टी या विश्वात ज्या माणसाजवळ आहे तो प्रत्येक मानव हा सर्व श्रीमंत आहे. पण हे भगवंता ते सुख आपल्याकडे नामुळेच तर जाईना जन्म दिला म्हणजे आई सारखं दैवत साऱ्या जगतात नाही. आई माझी कल्पतरू त्याचा सागर आई माझी आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर आणि त्याच आत्मर ईश्वराला राजा सर्वेश्वरचा जन्म देणारी आई म्हणजेच माता आणि गेल्यानंतर ज्या भूमातीत काय विलय होते त्याच मातीला माती असं म्हटलं जातं. खरोखरच माती शब्द अर्थच मिळत असा आहे. म्हणजे वस्त्र म्हणजे निवारा. अन्न वस्त्र निवारा माणसाच्या गरजा आणि याच गरजा त्या मातीचा उदक घडा आणि याचा क्षण आम्ही शक्य पण भगवंता खरोखरच अरे राजप्रासाद एका क्षणी खरंच धन्यता वाटू लागली. धन्यता वाटू लागली.